नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्र आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आर्णव म्हणतोय मी सिंदूरला माझी गरज आहे आणि मला तिथे जायला हवंय आणि मी जातोय दॅट्स फायनल असं तो सांगतोय. तर अंजली काय बोलायचं कळत नाहीये. तर अर्णवचं म्हणणं ऐकून इकडे राकेश म्हणतोय काही झालं तरी हा तिथे हॉस्पिटलमध्ये पोचता कामा नये. पण अंजली म्हणते हे बघ, मला असं वाटतंय की गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड नको व्हायला म्हणून मी सांगतेय चिंटू, नाहीतर एक काम करते, मी येते चिंटू तुझ्यासोबत. तर अर्णव म्हणतो की नाही 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 ताई, तुला अशा अवस्थेमध्ये मी कुठेही घेऊन जाणार नाही. तर अंजली म्हणते अरे हॉस्पिटलला जायचंय चिंटू, हॉस्पिटल शिवाय कुठली सेफ जागा असणार आहे का माझ्यासाठी. तर अर्णव म्हणतो तुला का जायचंय तिथे. तर लगेच तू काही बोललास, ते काही बोलले किंवा काही झालं त्यापेक्षा नको ना, मी येते. तर इकडे प्रेक्षकांना ना वल्लरी आकाशला काय ओरडते बघा. त्या नम्रताची तुझ्यासमोर उभं राहायची लायकी सुद्धा नाही आणि ती तुझा नंबर डायल करायची हिंमत कशी करते ती मुलगी. तर इकडे अविनाश मामा आलाय आणि काय झालंय काय, एवढा आरडाओरडा का करतेस तू. तर लगेच वल्लरी म्हणते एवढं काहीच झालेलं नाहीये, त्या ईश्वरीच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय, विशेष काही झालेलं नाहीये. तर लगेच मामा म्हणतात काय. तर लगेच ना ईश्वरीच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणजे आकाशकडे बघतात, अरे पण आकाश आपल्याला त्यांना बघायला जायला हवं. तर लगेच वल्लरी म्हणते ओ माणुसकी, काही गरज नाहीये माणुसकी म्हणून दाखवायची किंवा काय जायची, कळलं ना. आणि आकाशकडे बघून म्हणते हे बघ, त्या नम्रताशी बोललेलं मला चालणार नाही, आधीच सांगून ठेवते. तर त्याच्यानंतर इकडे अविनाश मामा वल्लरीला म्हणतो अगं ए, प्रसंग काय आहे, तू काय बोलत बसलेस, तर मुद्दा कुठला आहे तुझा. तर त्याच्यानंतर इकडे ना कसला मुद्दा काय कसला मुद्दा, त्या नम्रताशी बोललेलं मला चालणार नाहीये. तर हे बघ वल्लरी, मी आता काय सांगतोय ते कळ, तुम्ही मध्ये पडू नका, अशी दोघं भांडताय तोपर्यंत आकाश ओरडतोय थांबा प्लीज 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 स्टॉप इट, थांबा असं म्हणून तो ओरडतो आणि म्हणतो ही भांडायची वेळ नाहीये. त्याने निघून जातो तिकडनं. तर मामा तर त्याच्या पाठीमागे निघून जातात. तर आता चला आईंचे कान भरायला हवेत असं आता वल्लरीनं ठरवलंय. तर प्रेक्षकांनो इकडे बघूया काय घडतंय अजून दवाखान्यामध्ये ते. आई आणि ईश्वरी दोघी जणी घरी जात असतात. तर आई एकदम तिला थांबवतात आणि म्हणतात ईशू, अगं मला काय वाटतं, आपण अजून थोडा वेळ थांबूया का. तर ईश्वरी एकदम म्हणजे अशी आईंकडे बघत राहते. नर्सेस वगैरे नीट काळजी घेतील ना बाबांची. तर ईश्वरी म्हणते की आई अगं नको काळजी करूस तू, डॉक्टर आणि आहेतच, नमुताई आणि आत्या आहेतच ना इथे. तर आई म्हणत असतात तरी सुद्धा म्हणजे नको आपण थांबूया. तर नर्स डॉक्टर जे काही आहेत यांना ना व्यवस्थित माहिती असतं सगळं, कुणाला कधी काय औषध द्यायचे किंवा काय ते कशी काळजी घ्यायची. हा आपण जाऊया चल. आणि मग प्रेक्षकांना आई परत ईश्वरीला थांबवते आणि म्हणते अगं पण ईश्वरी, आपण पैशांचं काय करणार आहोत, आपण पैशांची सोय कशी करणार आहोत. तर ईश्वरी आता आईला म्हणते की आई अगं तू नको काळजी करूस असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर गणूबाप्पा आहे ना पाठीशी, होईल सगळं नीट, तू होईल काहीतरी, तू काय करू आपण काहीतरी. आणि मग प्रेक्षकांनो आई पण अशा भांबवून गेल्यात. ईश्वरी तरी पण समजूत काढते जाऊया घरी. आणि तोपर्यंत ना इकडे ना ईश्वरीच्या आईला ना इथे गरगरल्यासारखं होतं आणि त्या असं ना एकदम असं डोक्याला हात लावतात. तर ईश्वरी विचारते अगं अगं आई आई काय होतंय तुला. तर आई म्हणतात गरगरते ग, चक्कर येते. तर ईश्वरी म्हणते तू बस आधी इथे, तू बस इथे. आणि असं एकदम गरगरले त्याच्यामुळे ना इकडे तू शांत हो बघू आधी असं म्हणत तू इथे टेकून बस, मी डॉक्टरांना बोलवून आणते, आलेच मी असं म्हणत ईश्वरी पळत ती डॉक्टरांना बोलवायला निघून गेलीये. तर आईना मात्र इथे गरगरते तसंच बसून, म्हणजे ईश्वरी आता पळत पळत गेली. एक संकट येते तोपर्यंत दुसरं संकट आलंय. तर इकडे प्रेक्षकांनो राजेश म्हणजे राकेश इकडे काय सांगतोय बघा आजीला. मी एक अगदी स्पष्टच सांगतोय आजी, त्या मुजोर माणसाला बघायला अर्णवने हॉस्पिटलमध्ये जाणं मला अजिबात पटत नाहीये. अहो पण जावई बापू, घर बसल्या मला काहीच माहिती नाही आणि बेंगलोरवरून आल्या आल्या तुम्हाला कसं कळलं की अर्णव हॉस्पिटलला निघालाय ते. तर राजेश म्हणतो खरं सांगू का आजी, मी बॅग घेऊन ना माझ्या रूम मध्ये जात होतो, पोचलोच होतो आणि तेवढ्यात अर्णव आणि अंजलीचं बोलणं माझ्या कानावर पडलं. मी तडक मागे फिरलो, म्हटलं काहीतरी केलं पाहिजे तातडीनं. आणि कसं आहे म्हणजे अर्णवच्या बाबतीमध्ये ना अंजली माझं नाही पण तुमचं नक्कीच ऐकते. तर नाही कसं आहे तुम्हाला वाटेल मी भांडणं लावतोय वगैरे की काय घरामध्ये, पण काय आहे ना आजी, अहो तुमच्या भावना कळतायत मला, पण काय आहे मला माझ्या नावाची नाही, अर्णवच्या नावाची, अर्णवच्या इमेजची काळजी आहे, त्याने कष्टाने मिळवलेल्या गुडविलची काळजी आहे हो मला खूप. तर अहो तिथे गेल्यानंतर ती काहीतरी वेगळ्याच बातम्या पसरतील सगळीकडे. तर आजी पण मान्य करते आणि तोपर्यंत वल्लरी आली तिथे आणि ती पण बोलायला चालू करते आणि म्हणते आई मला जावई बापूंचं अगदी ना 100% पटतंय. तर तिचे हे ऐकल्यानंतर ना पटतंय ना मामी असं म्हणत राकेश
विचारतो लगेच. तर वल्लरी पण म्हणते हो. आणि मग राकेश पुढे काय सांगतो बघा, अहो ज्यांनी थोबाडीत मारली त्यांना बघायला कोणी हॉस्पिटलमध्ये जातं का? आणि तरी सुद्धा अर्णव अगदी हॉस्पिटलमध्ये गेलाच. तर त्या ईश्वरीने पुन्हा एकदा जवळीक सांगण्याचा प्रयत्न केला तर तो धोका आहेच की. तर आजी पण जरा मानबीन डोलवते आणि राकेश पण म्हणतो की हो, त्यामुळे आजी आत्ता आपल्या अर्णवला ना हॉस्पिटल जाण्यापासून थांबवलं पाहिजे. तर अहो जावई बापू, जेव्हा अंजलीला बरं नव्हतं त्यावेळेला अर्णवच्या सांगण्यावरून साखरपुड्याच्या दिवशी ईश्वरी आपल्या घरी आली होती. आणि आता माणुसकी म्हणून तरी, तर हीच माणुसकी ना घात करणार आहे आपल्या आजी, असं लगेच राकेश म्हणतो. आणि आजी त्याच्याकडे बघायला लागतात. तर लगेच सॉरी, तुमच्या भावना कळतायत मला, पण आजी अहो कसं आहे ना, आपल्या घरावर कुठलंही नवीन संकट येऊ नये एवढंच वाटतंय मला, अगदी मनापासून वाटतंय, असं राकेश लगेच म्हणतो. आणि मग मामीकडे बघून म्हणतो, कुठला माणूस कधी काय करेल याचा नेम नसतो हो आजी. आणि आता वल्लरी विचारते, आता अजून काय करायचं बाकी आहे? त्या लोकांनी केवढा मोठा अपमान केलाय आपल्या अर्णवचा. तर लगेच राकेश पण म्हणतो हो ना, आणि मामी त्या ईश्वरीच्या वडिलांनी 4 चौघात आपल्या अर्णवच्या कानाखाली मारलं होतं. आणि आता त्याचं सूड घेण्यासाठी अर्णव राजे शिर्केनी मुद्दाम संजय देसाईंचा अपघात घडवून आणला, असंही उद्या म्हणू शकतात लोक. आणि मग प्रेक्षकांना राकेश हे ऐकून ना वल्लरी लगेच काळजी असल्यासारखं वाटते दाखवते. तर लगेच आजी लगेच राकेशला म्हणतात, अहो काहीतरीच काय, हे कसं शक्य आहे असं म्हणून. तर लगेच ना प्रेक्षकांना राकेश म्हणतो नाही नाही, म्हणजे मी फक्त एक शक्यता बोलून दाखवली आजी. म्हणजे राकेश किती पोचलेला बघा आणि कसा बनवतोय. अशा शेकडो केसेस बघतो मी कोर्टात, असं म्हणतो. अशाच एखाद्या केसमध्ये आपला अर्णव अडकू नये असं वाटतं मला अगदी मनापासून. तर आजी पण म्हणतात हो हो वगैरे. आणि त्यात आपला अर्णव आहेच तापट डोक्याचा, तिथे जाऊन काही जास्तीचं बोलला तर हे प्रकरण काहीतरी वेगळंच वळण घ्यायचं. नाही तुम्हाला अगदी वाटत असेल ना तर मी जातो हॉस्पिटलमध्ये त्यांना बघायला, पण प्लीज आपल्या अर्णवला थांबवा. तर आजी पण म्हणतात हो हो, तुम्हीच जा हॉस्पिटलमध्ये, मी अर्णवला थांबवते. आणि वल्लरी बघा खुश झाली लगेच, मान तिला पटतंय. आणि मग आजी म्हणतात बघते कसा जातोय तो हॉस्पिटलला, हे प्रकरण आता इथेच थांबायला हवं बास, असं म्हणून सांगितलंय. चला आता इथून पुढे सगळं आजी बघतील, असं राकेश म्हणतो. तर इकडे प्रेक्षकांना आई बघा बिचाऱ्या परत इथे ऍडमिट केलं आईना, म्हणजे औषधासाठी तपासण्यासाठी इथे ऍडमिट केलंय. डॉक्टर तपासताय तिकडे आईंना. आणि मग ईश्वरी विचारते डॉक्टरना की डॉक्टर काही काळजीचं कारण नाही ना असं म्हणून. तर डॉक्टर 1 मिनिट आहे असं म्हणत ईश्वरीला बाजूला घेऊन जातात. आणि मग ईश्वरीला काय सांगतात बघा डॉक्टर, आणि म्हणतात हे बघा थोडं टेन्शन आहे त्यांना, आणि ते साहजिकच टेन्शन आहे असणं त्यांना, थोड्या वेळात बरं वाटेल त्यांना. मी काय म्हणते, तुम्ही कुणाला बोलवून का नाही घेत, म्हणजे तुमची दगदग थोडीशी कमी होईल, असं ईश्वरीला त्या म्हणतात. तर ईश्वरी म्हणते माझी बहीण आणि आत्या आहे तिथे, पण ते ना या हॉस्पिटलमध्ये माझे बाबा ऍडमिट आहेत, ते त्यांच्याजवळ थांबलेत. आणि त्या दोघींना म्हणजे जास्ती टेन्शन नको म्हणून, मी उगाच त्रास नको म्हणून मी आईच्या तब्येतीबद्दल काही नाही सांगितलेलं त्यांना. तर डॉक्टर पण हसतात आणि म्हणतात ठीक आहे, मी मी आहे आईजवळ, मी थांबते. तर डॉक्टर म्हणतात ठीक आहे, काळजी घ्या तुम्ही, आणि तिकडनं निघून जातात. पण ईश्वरीला मात्र जे काही आता फिलिंग होतंय ना एकटेपणाचं, किंवा ते खरंच असं बिचारीची अवस्था बघून ना डोळ्यात पाणी येतंय प्रेक्षकांनो. एकीकडे आईला आता बरं नाहीसं झालंय, तिकडे बाबांची कंडिशन क्रिटिकल आहे. ईश्वरी विचार करते काय करू, ओळखीचे तर अर्णव सरच आहेत या मुंबईमध्ये, असं ती म्हणते. करू का त्यांना फोन, असं तिच्या डोक्यात विचार चाललाय. पण हिच्या मनात अजून राकेशचं नाव आलेलं दिसत नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आणि हे एवढं साधं तिला कळायला हवं आता लग्नाचा निर्णय घेताना. ती ते फोन आपल्या हातात धरतीये, पण तिला असं आठवते की म्हणजे बाबांनी कसं त्यावेळेला सांगितलं असतं, आता या क्षणापासून त्या माणसाशी कुठलाही संपर्क ठेवायचा नाही, असं बाबांनी सांगितलं असतं. आणि ईश्वरीला ते सगळं आठवून ना परत इथे रडायला येते. ती एकदा आईकडे बघते आणि एकदा फोनकडे बघते, बाबांनी सांगितलेलं ते सगळं आठवतंय, आणि परत खूपच ती अशी रडत अशी इमोशनल झाली, काहीच करता येत नाही तिला, अशी झाली परिस्थिती. आणि आता ती ना आईकडे एकदा बघते आणि आईजवळच जाऊन बसते तिथे. बघूया आता पुढे काय होतंय, अर्णव हॉस्पिटलला पोहोचतोय का आजी अजून काय करताय ते, तर प्रेक्षकांनो बघूया आता पुढे काय होणार आहे ते. तर इकडे प्रेक्षकांनो ताई चल पटकन असं म्हणत अंजली आणि अर्णव दोघं जण जात असतात. तर थांब चिंटू असं म्हणत आता आजी आणि वल्लरी तिथे येऊन उभ्या आहेत, आणि अर्णव ना आजीकडे बघतच राहिलाय. प्रेक्षकांनो अंजली सुद्धा बघते आता, आजी आणि वल्लरी दोघी जणी कशा बघतायत बघा, आणि चिंटू बघा कसा बघतोय, म्हणजे अर्णव बघा कसा बघतोय. तर प्रेक्षकांनो आता वल्लरी आणि आजी दोघी जणी पुढे आल्यात. आणि आता अर्णवला विचारतात कुठे निघाला तुम्ही. तर अर्णव सांगतो आजी मी सिंदूरच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय, ते ICU मध्ये ऍडमिट आहे. तर आजी म्हणते ज्या माणसाने 4 चौकात तुझ्या थोबाडीत मारली त्याची तुला काळजी वाटते, आणि आपल्या या गरोदर बहिणीला घेऊन तिकडे हॉस्पिटलला घेऊन चाललायस तू.
तर अंजली म्हणते असते, अगं मीच सांगितलं त्याला असं म्हणून बोलायचा प्रयत्न करत असते. तर आजी म्हणते, तू जरा गप्प बस असं सांगते बरं का अंजलीला. आणि मग प्रेक्षकांना इकडे आजीचा ताबा बघा कसा सुटलाय. स्वतःचा अपमान चिंटू विसरला असेल पण मी नाही विसरले. तर आर्णव म्हणतो, आजी तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय, त्यांचं इथे कोणीच नाहीये, त्यांना मदतीची गरज लागली तर. तर अंजली म्हणते की हो ना ग, आणि घरात सगळ्या बायकाच आहेत ग, आणि असं हे आता असं मान अपमानाचं विसरून त्यांची मदत नको का करायला. तर प्रेक्षकांना वल्लरी म्हणते, अगं अंजली, जो माणूस अर्णवचा इतका रागराग करतो त्याच्या घरच्यांना आवडणार आहे का तुम्ही तिथे गेलेलं. आणि मग प्रेक्षकांना आता उगाच हॉस्पिटलमध्ये तमाशा केला तर असं म्हणते सहन होणार आहे का आईना. तर लगेच वल्लरी तू हे काय बोलतेस, अगं त्यांची अवस्था तरी असणार आहे का तमाशा करण्याची, असं अविनाश बोलतो. तर लगेच ना वल्लरी पुढे काहीतरी बोलणार असेल तो पण अविनाश म्हणतो, आई हे बघ मलाही असं वाटतंय की ही वेळ जुने वाद लक्षात ठेवायची नाहीये. तर अर्णव पण तेच म्हणतो, एक्झॅक्टली अगं आजी, अशा सिच्युएशन मध्ये त्यांना काही गरज लागली तर, आणि आता फक्त मी त्यांना बघायला चाललोय आजी. तर वल्लरी म्हणते, अर्णव तू जाशील रे चांगल्या मनाने त्यांना बघायला, पण त्या ईश्वरीच्या आईने आणि आत्याने तुलाच दोष दिला तर, तुझा परत अपमान केला तर. तर आजी पण लगेच असं म्हणते. तर अर्णव म्हणतो, मामी अगं ह्या खरं तर जर तरच्या गोष्टी आहेत ना, तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय, ते ऍडमिट आहेत आयसीयू मध्ये. तर वल्लरी म्हणते, कमाल आहे ना तुझी अर्णव, ईश्वरीच्या बाबांची अगदी काळजी आहे तुला, पण तुझी आजी इथे काळजीने सांगते की तिकडे जाऊ नकोस, तर तू ऐकायला तयारच नाहीयेस. लगेच कान भरते बघा, कशी वेगळंच वळण लावते त्याला. आणि आजी म्हणते, आणि मी तुला कारण देते, तिकडे जाण्यात अनेक धोके आहेत, आणि ते धोके मला जावई बापूंनी नीट समजावून सांगितलेत, पटलेत मला ते धोके. आणि मग प्रेक्षकांनो अर्णव आणि अविनाश एकमेकांकडे बघायला लागतात, आणि अर्णव एकदम ना त्या असं ओरडून बोलत असतो, पण तोपर्यंत म्हणतो त्यांचा इथे काय संबंध आहे आजी. तर आजी म्हणतात, काय संबंध आहे म्हणजे, अरे ते आपल्या घरचे जावई आहेत, ते त्यांचा संबंध आहे या गोष्टीशी, आपल्या घरच्या भल्याचाच विचार करतात ते नेहमी, माझा विश्वास आहे त्यांच्यावर. तर अर्णव म्हणतो, ओके ओके, पण आजी माणुसकीच्या नात्याने त्यांना आपण एकदा बघून यायला नको का. तर लगेच ना आजी म्हणते, हो त्यांना बघून यायलाच हवं, म्हणून तर स्वतः जावई बापू स्वतः गेलेत हॉस्पिटलमध्ये, कळलं का असं विचारतात लगेच आणि आजी. आणि मग अंजली पण म्हणते, काय अगं हे कधी आले बेंगलोरवरून. तर लगेच ना आजी म्हणतात, आत्ता आलेत थोड्या वेळापूर्वी, आणि माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सगळं सांगितलं, म्हणून तर मला कळलं. तर वल्लरी पण लगेच मानबिन डोलवते बरं का, आणि बिचारी अंजली तोंड एवढंसं करून बसते की बेंगलोरला जाऊन आले आणि मला भेटले सुद्धा नाही तसं मनामध्ये. तर लगेच आजी पुढे म्हणते, ते सुद्धा मला पुढे असं म्हणाले, उगाच अर्णवला त्रास नको, मी जातो हॉस्पिटलमध्ये. आणि मग प्रेक्षकांना इकडे अर्णव म्हणतो, आजी हे बघ, मी तुला आतापर्यंत नीट शांतपणे समजून घ्यायचा प्रयत्न केलाय, पण तू समजून घ्यायला तयारच नाहीयेस. असा अर्णव भांडायला आलोय. ठीक आहे, मी आता ताईला नाही घेऊन जात, पण मी आता जाणार आहे आणि मी जातोय असं म्हणून तो सांगतो बरं का. आणि प्रेक्षकांनो अर्णव तिकडनं बाहेर पडतच असतो, तोपर्यंत आजी पाठीमागून ओरडते, तुला माझी शपथ आहे चिंटू असं म्हणून. आणि प्रेक्षकांनो अर्णवना जागच्या जागी तिथेच थांबलाय. वल्लरी मात्र हसतीये, अविनाश शॉक होऊन असा बघतोय अर्णवकडे. आणि प्रेक्षकांनो अर्णवला सुद्धा डबल शॉक बसलाय की आजीने एकदम हे असं काहीतरी बोललं की शपथ आहे असं, तू तू जाणार नाहीस दवाखान्यामध्ये, इथे हॉस्पिटलमध्ये, असं आजीनी सांगितलंय परत एकदा, तुला माझी शपथ आहे असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आता आलेलं आहे पुढ्यात, आणि काय ह्याच्यातून अर्णव कसा मार्ग काढतोय ते बघूया, कारण पुढे त्याच्या अजूनच काहीतरी नवीन वाढून ठेवलं या राकेशनं. हे बघत राहणं सगळं इंटरेस्टिंग एपिसोड ठरणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्णव बिचारा सुन्न होऊन तसाच उंबऱ्यात उभा आहे, आणि मग बॅकग्राऊंडला थोड्या वेळाने गाणं वाजतंय, तुटताना तुटतो हा जीव का सांगना रे मना. बिचारा अर्णव कसा बसलाय बघा प्रेक्षकांनो इकडे सुन्न होऊन असा, त्याला काहीच करता येत नाही, मनात तर खूप करायचंय. आणि तिकडे ईश्वरी सुद्धा अशी ना एकदम अशी रडत अशी बसली. सगळे असे म्हणजे दोघं पण हिला तर बोलवायचंय, त्याला त्याला तिथे जायचंय, पण दोघांच्याही घरच्यांनी अशी परिस्थिती आणली की दोघांना एकमेकांची मदत सुद्धा करता येत नाही. इकडे इकडे अर्णवला जाता येत नाहीये ईश्वरीकडे, आणि त्याला सगळ्या जुन्या आठवणी आठवत आहेत, आणि ईश्वरीला सुद्धा असं एकदम जे सुन्न होऊन ती बसली रडतच आहे. प्रेक्षकांनो काय घडणार या सगळ्यातून पुढे, राकेश अजून काय काय करणार ते बघूया. कारण ईश्वरीला इथे आठवतंय त्यातले काही पैसे तुम्हाला आधी भरायचे, ट्रीटमेंट काही लाखांमध्ये आहे असं डॉक्टरनी सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो इकडे अर्णवना फोन लावायचा प्रयत्न करत असतो, पण फोन काही लागत नाही, कारण ईश्वरीने अजून अनब्लॉक केलेलं नाहीये. ईश्वरी पण घाईघाईने एकदम फोन उचलते आणि फोन असा ठेवून देते बाजूला, आणि अर्णव तो फोटो बघतच बसला. इथे काय घडणार आहे पुढे, किंवा पुढे कसं होणार आहे ते बघूया. तर इथे प्रेक्षकांनो आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, आई आणि ईश्वरी परत दवाखान्यात जायला निघतायत. ईश्वरी म्हणते आईला, आई मी निघतीये,
तू नाही यायचंयस दवाखान्यात, तर लगेच आगी तू घरी आराम करायचा आहेस. काल डॉक्टरनी काय सांगितलं होतं आठवतंय ना? तर इकडे आई म्हणतात, "नाही आयुषू, मला ना इथे बसवणार नाहीये. उलट मी इथे राहिले तर नको नको ते विचार येणार मनात." जोपर्यंत प्रेक्षकांनो नम्रता आली आणि एकदम आई असं म्हणत ना रडत रडतच आली आणि एकदम इशू म्हणजे काय झालं रडतेस का तू? तर नम्रता म्हणते आई बाबांची तब्येत. तर बाबांची तब्येत काय अगं बोल ना नम्रता. तर नमू म्हणते आई बाबांची तब्येत खूप क्रिटिकल झाली असं डॉक्टरांनी सांगितलंय आणि प्रेक्षकांना ईश्वरीला धक्का बसलाय. नम्रता म्हणते डॉक्टरनी सांगितलं की ते कुठल्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाहीयेत आई असं म्हणते आणि मग ईश्वरी एकदम नाही नाही बाबा बाबा असं म्हणत नाही एकदम खाली बसते. सगळ्यांनाच शॉक बसलाय बरं का प्रेक्षकांना या गोष्टीचा. पण ईश्वरीला ना भरपूर शॉक बसलाय. नम्रता इकडे ना अशी रडते. मग ईश्वरी म्हणते नाही 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 बाबांना काही होणार नाहीये. मला माहितीये बाबांना काही होणार नाहीये. ताई ताई बाबांना काही नाही होऊ शकत. इशू 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 अगं हे बघ नको काळजी करूस. हे बघ इशू हे बघ तू काळजी करू नकोस. हे बघ राकेशजी पोचले तिथे असं नम्रता सांगते आणि आत्या पण तिथेच आहे असं म्हणून नम्रता ईश्वरीला धीर द्यायचा प्रयत्न करते. पण ईश्वरी नम्रता म्हणते आई अगं हे बघ मला काही सुचत नाहीये म्हणून मी इथे घरी निघून आले का असं म्हणते. पण ईश्वरी एकदम ना अजून काही होणार नाही काही होणार नाही असं म्हणते. तर आई म्हणतात इशू इशू चल पटकन निघू आपण चल. तर ईश्वरी म्हणते नाही नाही मी येणार नाहीये असं म्हणते. मला बाबांना असं ना बघवणारच नाहीये. मी नाही मला नाही बघायचंय बाबांना असं म्हणून ईश्वरीने सांगितलं आणि एकदम ते हातपाय गाळूनच बसल्यासारखे झाले. मी अजून त्यांच्याबद्दल काही वाईट ऐकूच शकत नाही त्यामुळे मी नाही येणार. मी नाही येणार. बाबा बरे होणार आहेत. बाबा बरे होणार आहेत. गणू बाप्पा आहे. बाबा बरे होणार आहेत असं ईश्वरी सारखं म्हणते. गणू बाप्पा बाबा आणि मग एकदम ना पळत पळत ती रूम मध्ये निघून जाते. तर प्रेक्षकांना ईश्वरीची आई आणि नम्रता इकडे ना इशू इशू असा हाका मारत असतात. ईश्वरी रूम मध्ये जाते. धाडकन रूमचा दरवाजा बंद करून घेते आणि गणू बाप्पा माझ्या बाबांना लवकर बरं कर. माझे बाबा बरे होणार आहेत. गणू बाप्पा लवकर माझ्या बाबांना बरं कर असं म्हणत रडते. तर इकडे नम्रताला आई नमू चल चल आपण दोघी जणी जाऊया. पण नम्रता एकदम थांबते आणि म्हणते नाही लगेच आई म्हणते नाही नको इशू जवळ तुला थांबायला हवं. तू थांब इथे इशू जवळ मी निघते असं म्हणत आई धावत धावत गेल्या. तर इकडे अर्णवला ना तशीच त्या अवस्थेमध्येच तो बसल्या बसल्या झोप लागली. मामा येतायत अर्णवला बघायला पण तोपर्यंत झोपलाय म्हणून ते तसेच जात असतात हाक न मारता. पण तोपर्यंत ना अर्णव इकडे मी सिंदोर असं म्हणून ना दचकून इथे उठतोय. तर मामा विचारतात काय रे अर्णव एकदम काय झालं तुला असा दचकून का उठलास तू. तर अर्णव पण असा एकदम विचार करतो. तर मामा म्हणतात हे बघ कसं आहे अर्णव एवढ्या सगळ्या काळजीपोटी ना तुझी झोप होत नव्हती म्हणून मी तुला उठवलं नाही. पण तू असा एकदम दचकून जागा होण्याची मी वाट बघत होतो पण तू उठलास. तो असा अचानक दचकून उठलास काय झालंय काय पण. तर अर्णव पण असा सुन्न होऊन बघतो एकदम मामाकडे आणि एकदम म्हणतो काहीतरी झालंय मामा. आणि तो म्हणतो समथिंग इज रॉंग काहीतरी घडलंय. आणि काय म्हणतो बघा मला मिस इंदोरला जाऊन लवकरात लवकर भेटायला हवं असं तो म्हणतोय. त्या राजेशनं ना त्या एकतर त्या आजीला सगळ्यात इन्व्हॉल्व करून नको तर प्रॉब्लेम्स क्रिएट करून ठेवलाय. मिस इंदोरला लवकरात लवकर राजेश हे सगळं सांगायला हवं का. राजेश इज द बिगेस्ट क्राईम इन हर लाईफ असं म्हणून. तर मामा म्हणतात अगं हो पण तू आधी शांत हो. बस तू शांत हो. आणि हे बघ अर्णव आता या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे आता तिचे बाबा ICU मध्ये आहेत तेव्हा ती तुझं सगळं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असेल का सांग. आणि आता तू आता सगळं जाऊन राजेश बद्दल सांगितलंस ती आधीच टेन्शन मध्ये त्यात आणखीन भर पडेल नाही का. अर्णव मला असं वाटतंय की तिचे वडील शुद्धीत आल्यानंतर ती शांत होईल मग आपण तिला सगळं सांगूया काय असं म्हणून विचारतात मामा इकडे अर्णवला. आणि अर्णवला ते पण पटल्यासारखं वाटतंय. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते प्रेक्षकांनो. खरंच एका वेगळ्या वळणावर ही सिरियल आली असं म्हणायला हरकत नाही. आणि पुढे काहीतरी वेगळंच बघायला आपल्याला मिळेल त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात इकडे ईश्वरीची अवस्था फारच बिकट झालेली वाटते. ती दरवाजाच उघडत नाही. नम्रता म्हणते तुला माझी शपथ आहे उघड ना ग दरवाजा विश्वास म्हणून. तर इकडे अर्णव म्हणतो मी तिकडे जाऊ शकत नाही पण तिच्या बहिणीशी किंवा बाकीच्यांशी कॉन्टॅक्ट करू शकतो. तिच्यापर्यंत पोहोचू शकतो कशाही पद्धतीनं असं इकडे अर्णव म्हणतोय. तर इकडे नम्रता सांगते बाबांची तब्येत आणखीन बिघडली. हे ऐकून ईश्वरीने ना धक्का बसलाय की तिने स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतले असं आकाशला सांगते नम्रता. पण इकडे बरे आहेत ना ईश्वरीचे बाबा असं अंजली विचारते राकेशला. तर राकेश सांगतो की हो बरे आहेत आणि ईश्वरीला काही मदतीची गरज नाहीये. बघूया काय होणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.